ओढाही बेबिंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? आशा करेल तुम्ही सगळे खूप छान असाल. आज ॲक्च्युली खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आणि मला सुचन असं झालं की नेमकं काय काय बोलावं म्हणून. कारण की बोलण्यासाठी खूप सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात जास्त मला विचारला गेलेला प्रश्न इन्स्टाच्या कमेंट्सला, पोलीस भरतीचं काय झालं, पोलीस भरतीचं काय झालं, पोलीस भरतीचं काय झालं. आणि आता ऑलमोस्ट मी पोलीस भरतीतून मोकळी झालेली आहे. कारण की मी जो ड्रायव्हर पोलीसला फॉर्म टाकला होता ठाण्याला, तर त्याचा ऑलमोस्ट सगळा निकाल लागलेला आहे. पिंपरी चिंचवडचं ग्राउंड दिल्यानंतर मी ग्राउंड केलंच नाही जवळपास 20-25 दिवस. आणि 20-25 दिवसानंतर मला फोन आला ठाण्यावरून की तुमचं डेट आहे म्हणून ग्राउंडसाठी. तर मी काही तयारीत नव्हते, मी थोडी नाराज पण होते कारण की मला पिंपरी चिंचवडला चांगले मार्क नव्हते आले. पण तरीही मी गेले, म्हटलं ठीक आहे चला आपण देऊया ग्राउंड जसं होईल तसं. जाऊन डायरेक्ट ठाण्याचं ग्राउंड दिलं. खूप चांगले मला मार्क्स आले तिथे, 38 मार्क पडले मला. आणि मेरिट लिस्ट जेव्हा लागली तर त्यावेळेस चला इकडे जाऊया, जेव्हा मेरिट लिस्ट लागली त्यावेळेस असं कळालं की मी मेरिटला 3री होते आणि एका जागेसाठी 7 मुली होत्या. तर त्यामुळे तिथे माझ्या आशा पण पल्लवित झाल्या होत्या कारण की 7च मुली होत्या एका जागेसाठी आणि मला मार्क्स पण चांगले होते. तर मेरिट लिस्ट लागली. त्यानंतर मग स्किलसाठी बोलवलं, स्किल टेस्टसाठी ड्रायव्हिंगच्या. आणि स्किल मला माहीत होतं की स्किल टेस्टमध्ये पण काही मुली ज्या माझ्या कॉम्पिटिशनमध्ये 6 मुली होत्या त्यातल्या काही मुली उडणार आहेत, म्हणजे अजून कॉम्पिटिशन कमी होणार आहे. त्यामुळे मला तिथे खूप जास्त होत्या. स्किल टेस्टला मी गेले आणि मला वाटतं सगळ्या कास्टच्या मिळून काहीतरी 30-32 मुली स्किल टेस्टला होत्या. मेजॉरिटी मुली स्किल टेस्टमध्ये फेल झाल्या ड्रायव्हिंगच्या. आणि माझ्या बाबतीत असं झालं की त्यांनी डॉक्युमेंट्स चेक केले तर त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्समध्ये क्युअरी काढली, कारण की त्यांचं नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स फॉर्म सुटायच्या डेटच्या आधीचं पाहिजे आणि माझं नंतरचं होतं. आणि मग मी त्यांना खूप रिक्वेस्ट पण केली अधिकाऱ्यांना, म्हटलं सर प्लीज बघा ना, मी खूप यासाठी संघर्ष केला असं तसं. त्यांना मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तर अधिकारी म्हणाले की हे बघ निकिता, आता आम्ही तुझी टेस्ट घेऊही, तुझी ड्रायव्हिंग टेस्ट आम्ही कदाचित घेऊही, तू त्यात सिलेक्टही होशील, तू रिटर्नलाही बसशील, कदाचित तू पोलीस पण होशील, पण ज्यावेळेस फायनल तुझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस हीच क्युरी तिथे निघेल आणि तुला डिसमिस करण्यात येईल. त्याच्यामुळे एवढं सगळं करण्याचा अर्थ नाही आहे. मग थोडा दुःख व्हा, आता काय करायचं ना. थोडे दुःखी झाले होते मी, पण परत मी म्हणलं ठीक आहे. हे बघा, ते पुढे सक्सेस कुठपर्यंत झाले का नाही झाले, मी पोलीस झालेत नाही झाले, ह्या गोष्टीपेक्षाही मी हे चॅलेंज घेतलं आणि ते चांगल्या पद्धतीने तो टास्क मी पूर्ण केला आणि लाईफमध्ये खूप चांगला मी अनुभव घेतला. याचा मला जास्त आनंद आहे. बाकी आता उद्या माझं पिंपरी चिंचवडचं रिटर्न आहे, सॉरी उद्या नाही 2-3 दिवसांनी. तर बघूया काय काय देवे लागतात, तुम्हाला नक्कीच कळवेल मी. ठीक आहे, चला बाय.